आता मला कुठलेच पाश, कुठलीच बंधनं ठेवायची नाहीयेत. मी घेतलेला निर्णय मी बदलणार नाही. मी माझ्या निश्चयावर ठाम राहणार. इथून पुढे फक्त माझ्या मुलांचाच विचार करणार, बाकी कुणाचाही नाही. वक्त आए तो गधे को भी पाप बनाना पड़ता है. आता त्याचं सगळं ऐकून घेऊ, एकदा इथनं बाहेर पडू आणि मग ठरवू त्या राजाराम पांढरेला वटणीवर कसं आणायचं ते. ताई, पैसे जर का त्यांच्या हातात दिले तर प्रॉब्लेम होणार नक्की. नाही, सध्या तरी तसं काही होणार नाही. कारण चंद्रपूर सोडून जायचे तो 10 लाख देणार आहे आपल्याला. रामखोर माणसा, तोंड सांभाळून बोल. माझ्या शारदार हात उगारतोस काय? तुला माहित नाही हर्षवर्धन काय चीज आहे ते. बायकांच्या आयुष्याशी खेळतोस? अरे शरम नाही वाटत तुला? अरे जा रे जा, 56 बघितलं तुझ्यासारखे. अरे हिम्मत असेल ना तर माझ्याशी लढ ना. बायकाच्या अंगावर हात का टाकतोस? संपून टाके तुझं आयुष्य. अरे गप! आज तुला जिवंत सोडणार नाही मी. वरुण सुभेदार, मध्ये येऊ नको. आज याचा खेळ खलास आहे. तू मध्ये येऊ नको. सागा बाजूला. स्वप्नच होतं ते. तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे साहेबांनी पैसे पाठवले, ते मी तुम्हाला देतोच. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि हा नंबर हाही ठेवा, कोणाचा? शार्दूल सरांचा. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही त्यांना एक फोन करून भेटू शकतात, पण फक्त एकदाच. त्यानंतर या शहराच्या आसपास जरी भटकलात ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. सो टेक केअर. सचिनराव आहेत? हो, 1 मिनिट. हा महिने. हॅलो. आपलं बोलणं झालं होतं त्या संदर्भात तुम्ही मला उद्या घरी भेटायला येऊ शकाल का? अगं उद्या कशाला, आजच येतो ना. ठीक आहे, मी वाट बघते तुमची. जाण्याआधी तिला शेवटचं एकदा मला भेटायचं आहे. मग काय, एकदा भेटायला काय हरकत आहे ना, असं मला वाटतं. तुझं काय म्हणणं आहे? मी काय म्हणणार, तुला योग्य वाटत असेल तर तू भेटू शकतोस. मानसी, अगं उचल फोन. हो. हॅलो. हॅलो डार्लिंग. काय झालं? कोणाचा फोन होता? कट का केलास? माहित नाही, रॉंग नंबर होता. मी फोन स्विच ऑफच करून ठेवते, म्हणजे डिस्टर्बन्सच नको. The number you have called is switched off. Please try later. पाया उसने नहीं दिया था, लेकिन उसने हाथ भी नहीं लगाया. इतने दिन भूखा ही था, कुछ भी नहीं खाया. वाह भोसले, वाह, बहुत अच्छे. हमें खातिरदारी करने का एक मौका भी नहीं दिया. जान हलक में अटक गई, फिर भी अक्कड़ नहीं गई साले की. खरं तर मला खूप टेन्शन आलंय. कसलं? निरंजनचं. काय? हो, मगाशी त्याचाच फोन आला होता मला. मग काय म्हणाला? तो सारखा मला फोन करत असतो. म्हणतो की तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्या जवळ ये, मी अजूनही खूप प्रेम करतो तुझ्यावर. सारखं फोन करून हेच म्हणत असतो, म्हणूनच मी फोन स्विच ऑफ करून ठेवलाय.